नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कोळंबी आणि सुरमई पापलेट मासा आणलेला आहे. तर त्याचं फ्राय बनवणार आहे. तर ते मॅरिनेशनसाठी मी अगोदर हळद, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट असते ती टाकून त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे हळद, मीठ आणि लसूण वगैरे टाकून अशा प्रकारे मॅरिनेट करण्यासाठी थोडं अर्धा तास जरी ठेवलं तरी चालेल. तर थंडीच्या दिवसात मासे खाल्लेले चांगले असतात आणि आम्ही कोकणात राहतो, त्याच्यामुळे आम्हाला समुद्राचे मासे इझिली भेटतात. त्याच्यामुळे आमचा रविवार म्हटलं की हा बेत असतोच. तर हे बघा, ही अद्रक लसूणची पेस्ट मी रेडीमेडच आणलेली आहे. ती नॉनव्हेजच्या मॅरिनेशनसाठी ती मी ठेवलेली आहे. ते महिन्याला म्हणजे डीमार्टमधून आणतेच ह्यासाठी. तर अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा, बघा किती मस्त लागते. आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर प्लीज बघून असंच जाऊ नका, सबस्क्राईब करा, लाईक करत जावा आणि कमेंटही करत जावा माझं काही चुकत असेल, किंवा तुम्हाला काही रेसिपी हवी असेल तरीही कमेंट करत जा. तर हे बघा, अशा प्रकारे हे सगळं टाकून मॅरिनेट करत आहे. आता हे मिक्स करत आहे मी हातानेच. आणि असं हे बघा, चिंच आहे ही भिजवून ठेवली होती. तर हा चिंचचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, जे मच्छीचा असा वास येतो, तो वास अजिबात येत नाही. त्याच्यामुळे ते चिंचेचं पाणी त्यात टाकायचं आहे, म्हणजे कोळ थोडक्यात म्हणतात ना. तर त्यानंतर आता मी ही कोळंबीसाठी थोडंसं, आम्ही सोलापूरचे आहोत त्याच्यामुळे आम्हाला खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट भाज्यांमध्ये लागतात. हे बघा, हे खोबरं मी बारीक केलं आहे. आणि आता कोळंबीसाठी हे कांदा आणि टोमॅटो ह्याची पेस्ट करून घेणार आहे. तर त्यासाठीच मी हा कांदा आणि टोमॅटो हे करत आहे, कापत आहे. तर ह्याची आता आपण पेस्ट करून घेणार आहोत बारीक. आणि हे बघा, आता पेस्ट करून घेत आहे मी. हे बघा, अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि तेल गरम झाले की तेलात अशी टाकून द्यायची आहे. तर टाकल्यानंतर हे चांगलं असं, खूप वेळ लागतो ह्याला बरं का, 5 ते 10 मिनिट लागतात. चांगलं लालसर हे लसूण हे कांदा आणि टोमॅटो मस्त लालसर रंग हे बघा, अशा प्रकारे लालसर रंग येईपर्यंत ते तेलात चांगलं तळू द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी ते खोबऱ्याचं बारीक केलेलं वाटण ते टाकलं आहे. आणि अद्रक लसूण तर मी ऑलरेडी त्या ह्याला मच्छी मॅरिनेट करताना लावलं आहे. आणि हे बघा, हे चिंचेचा कोळ टाकलेला आहे त्याच्यात. ह्याच्यामुळे काय होतं, मच्छीला वास येत नाही अजिबातच. त्याच्यामुळे टाकावं लागतं. आपल्या गोड्या पाण्यातल्या माशांना नाही टाकावं लागत, पण हे समुद्राची मच्छी आहे ना, तर ह्याला टाकायला लागतं. हे बघा, अशा प्रकारे मी केलं आहे. आता चांगलं त्याचं तेल सुटू द्यायचं आहे. आणि हे बघा, हे आमच्या इकडला गावाकडला काळा मसाला आहे, तर तो मी टाकत आहे. आणि थोडंसं मीठ आणि तो एक मच्छीचा मसाला आहे माझ्याकडे, तो मी टाकणार आहे याच्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे चांगलं तेल सुटू द्यायचं. कांदा आणि टोमॅटोज तेलामध्ये तळायला एवढा वेळ लागतो ना, त्याच्यामुळं. आणि कोळंबी पण शिजायला जरा जास्तच वेळ जातो. तर तेलातच अशा प्रकारे आता ती कोळंबी टाकून ना मस्त तेलातच वर पाणी ठेवून शिजवायचे आहे. त्याच्यामुळे पटकन शिजते. नाहीतर पाणी जर टाकलं तुम्ही अगोदर तर ती अजिबात शिजणार नाही. हे बघा, मी आता ह्यात कोळंबी टाकली आहे. आणि थोडंसं म्हणजे मसाला करपू नये म्हणून थोडासा पाण्याचा तडका दिलेला आहे मी इथे. त्याच्यानंतर हे बघा, आता ते अशा प्रकारे हलवून घेत आहे. थोडंसं इथं पाण्याचा तडका दिलेला आहे, म्हणजे शिपलेलं आहे पाणी थोडंसं, कारण मसाल्यात करपू नये त्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे मस्त कोळंबीचे आपले आमच्याकडे हे बघा, ही असे तेल सुटून मस्त शिजली आहे. आणि आता याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण
ओतून घ्यायचं आहे. असंही खाल्लं तर चालतं, परंतु आमच्याकडं गावाला आम्हाला पातळ भाजी लागते, त्याच्यामुळं मी ह्यात हे बघा पाणी ओतलं आहे. तर तुम्हाला तशी जरी खायची असली तरी छान आहे, तसंही मस्त लागते चपातीबरोबर, भाताबरोबर. तर हे बघा, ह्याच्यानंतर आता मिस्टरांनी सुरमई बनवली आहे. आज मिस्टर म्हणाले माझ्या हातची सुरमई ही सॉरी बरं का पापलेट मासा बनवलेला आहे. आज मिस्टरांच्या हातचे बनवलेलं खात आहे, मी खाणार आहे. सॉरी बरं का बोलण्यात थोडंसं हे होत आहे. तर हे बघा, हे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पापलेट बनवायला घेतलं आहे. तर त्यासाठी वरून तांदळाचं पीठ आम्ही पापलेट कडक करण्यासाठी वापरत आहे. तर त्यात आता मुलगा जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे त्याला एक साईडला काढलेला आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात आम्ही तो आमचा गावाकडला जो काळा मसाला आहे तो मिक्स करणार आहे, त्या पिठामध्ये मिक्स करणार आहे. आणि हे बघा, ते मच्छीमध्ये थोडंसं हे पण चिंचेचं पाणी कोळ पण टाकलेलं आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे मच्छी त्याच्यामध्ये हे करून एक एक मच्छी त्या पिठामध्ये खालून वरून पीठ लावून तांदळाचं पीठ लावून ते त्याच्यामुळे काय होतं, मच्छी अशी कडक होते. आणि पॅनमध्ये बनवायची जेणेकरून तेल पण जास्त लागत नाही आणि एकदम एवढे कडक होतात ना, खूपच मस्त. बघा तुम्ही करून एकदा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर चॅनल माझं आवडत असेल तर. हे बघा, शेवटी कडक झाल्यानंतर बघा असे काही दिसत आहे पापलेट. तर अशा प्रकारे कोळंबी आणि पापलेटचं झालेलं आहे. या खायला.